राज्यात कर्जमाफीची मोठी घोषणा तर झालीय, पण थांबा, तुमचं कर्ज खरंच माफ होणार का? की यात असा एखादा नियम आहे जो तुम्हाला या योजनेतून थेट बाहेर काढू शकतो? जय महाराष्ट्र मित्रांनो, नवी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचं संपूर्ण सत्य उलगडणार आहोत. पुढे जे समोर येणार आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 2,00,000 रुपये, हा तो मोठा आकडा आहे ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल असा सरकारचा दावा आहे. ऐकायला हे खूपच दिलासादायक वाटतं ना, पण खरी गोम इथेच आहे. हे 2,00,000 रुपये पदरात पाडून घेणं इतकं सरळ आणि सोपं नाहीये. यामागे काही अत्यंत कडक आणि छुपे निकष आहेत जे तुम्हाला कदाचित अजून कोणीच सांगितलेले नाहीत. मग सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की नेमका कोणाला मिळणार या योजनेचा लाभ, आणि ते छुपे नियम नेमके काय आहेत? फक्त घोषणा ऐकून आपण शांत बसू शकत नाही. यामागच्या तारखा, बारीक अटी आणि आगामी प्रशासकीय निर्णय आपल्याला बारकाईने डिकोड करावे लागतील. कारण या प्रक्रियेत झालेली एक छोटीशी चूक आणि शेतकरी या ऐतिहासिक कर्जमाफीतून कायमचा बाहेर होऊ शकतो. चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेतील काही अत्यंत महत्त्वाच्या तारखा आधी समजून घेऊया. मार्च महिन्यात या योजनेची मोठी घोषणा झाली. त्यानंतर 21 मे रोजी आढावा बैठकही पार पडली. पण खरा ट्विस्ट आत्ता सुरू होतो. कर्जमाफीसाठी थकीत कर्जाची कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2025 ठरवण्यात आली आहे. आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्जमाफी पूर्ण करण्याचं टार्गेट थेट 30 जून 2026 ठेवण्यात आले आहे. विचार करा, घोषणा आत्ता झालीये, पण प्रत्यक्ष कर्जमाफी पूर्ण व्हायला चक्क 2026 उजाडणार आहे. एवढा मोठा गॅप का? या 2026च्या डेडलाईनमागचा सरकारचं लॉजिक आपण निष्पक्षपणे समजून घेऊया. मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलंय की बहुतांश शेतकरी जूनच्या शेवटी किंवा जुलैमध्ये पेरणीसाठी पीक कर्ज घेतात. त्यामुळे जर 30 जूनपर्यंत जुने कर्ज क्लिअर झाले तर शेतकरी पुढच्या खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरतील. थोडक्यात सांगायचं तर शेती कर्जाची हीच ती सायकल आहे जी या तारखांमागे काम करत आहे. आता यात शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू दडलेली आहे. सरकारने बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिले आहेत. जरी सरकारच्या खात्यातून बँकांना प्रत्यक्ष पैसे यायला उशीर झाला तरीही बँकांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज दिलेच पाहिजे. याचं कारण काय? कारण बँकांना त्यांचे पैसे व्याजासकट परत मिळण्याची हमी खुद्द सरकारने दिली आहे. त्यामुळे पैशांच्या अभावी आता कोणत्याही शेतकऱ्याचे नवीन कर्ज अडणार नाही. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथून पुढे जे निकष आपण पाहणार आहोत तेच ठरवणारे की तुमचं कर्ज माफ होणार की नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जी मार्गदर्शक तत्त्व स्पष्ट केली आहेत त्यानुसार हे 3 महत्त्वाचे नियम आपण समजून घेऊया. इकडे नीट लक्ष द्या, कारण ही माहिती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. पहिला निकष अत्यंत सोपा आणि स्पष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2,00,000 रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे त्यांचे ते कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. याचाच अर्थ, जर कर्जाची रक्कम 2,00,000च्या आत असेल आणि ती दिलेल्या तारखेपर्यंत थकीत असेल तर तुमची संपूर्ण पाटी कोरी होणार आहे. या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने एक मोठा आर्थिक दिलासा आहे. पण इथे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. जे शेतकरी आजवर प्रामाणिकपणे न चुकता कर्ज वेळेवर भरत आले आहेत त्यांचं काय? त्यांच्यावर अन्याय होणार का? तर असं अजिबात नाहीये. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आले आहेत त्यांच्यासाठी सरकारने 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची घोषणा केली आहे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांसाठी हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे. आता हा तिसरा आणि सर्वात गुंतागुंतीचा नियम अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 2,00,000पेक्षा जास्त म्हणजेच उदाहरणार्थ 2,40,000 रुपयांचे कर्ज आहे. तर अशावेळी काय होईल? ही प्रक्रिया 3 टप्प्यांत पार पडेल. पहिल्यांदा त्या शेतकऱ्याला वरचे अतिरिक्त 40,000 रुपये स्वतः भरावे लागतील. आणि एकदा का ते 40,000 रुपये भरले की मगच राज्य सरकार उरलेले 2,00,000 रुपये माफ करेल. याचा सरळ अर्थ असा की मोठा लाभ मिळवण्यासाठी आधी फरकाची रक्कम भरणं बंधनकारक असणार आहे. हे सर्व निकष तर स्पष्ट झाले, पण सध्याच्या घडीला
एक मोठी प्रशासकीय अडचण समोर उभी ठाकली आहे, ती म्हणजे राज्यात सुरू असलेली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता. या आचारसंहितेमुळे या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अचानक ब्रेक लागेल का, योजनेचं काम मध्येच थांबेल का, हाच प्रश्न सध्या संपूर्ण राज्यात विचारला जातोय. यावर प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे या योजनेची घोषणा आचारसंहिता लागण्यापूर्वीच झाली होती. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जे विधान परिषदेचे मतदार आहेत, जसे की जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेचे सदस्य, त्यांना या कर्जमाफी योजनेतून आधीच वगळण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेचा मोठा अडथळा येऊ नये असा युक्तिवाद आहे. तरीही प्रशासनाने स्पष्ट केले आहे की गरज पडल्यास निवडणूक आयोगाची अधिकृत परवानगी घेतली जाईल. तर आता पुढे काय घडणार आहे? प्रशासकीय पातळीवरील घडामोडी अत्यंत वेगाने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली होती, तिने आपले सखोल विश्लेषण पूर्ण केले आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या समितीने आपला सविस्तर अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. म्हणजेच या योजनेचा कागदोपत्री आराखडा आता पूर्णपणे तयार आहे. आता सर्वांना फक्त एकच गोष्टीची प्रतीक्षा आहे, आणि ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी. हा अहवाल आता लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. तिथे त्याची सविस्तर छाननी होईल, आणि एकदा का मंत्रिमंडळाने याला हिरवा कंदील दाखवला की या योजनेचे अंतिम नियम अधिकृतपणे लागू होतील. त्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. आता एक क्षण शांतपणे विचार करा. घोषणा आज झाली आहे, पण प्रत्यक्ष कर्जमुक्तीसाठी 2026 पर्यंतची वाट पाहायची आहे. हे निकष, या अटी आणि एवढा मोठा वेळ, या सर्व गोष्टी शेतकरी अर्थव्यवस्थेला खरंच आधार देतील, की या अटींची पूर्तता करणे हेच शेतकऱ्यांसाठी एक नवीन आव्हान बनेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय आल्यावर सर्वात आधी अपडेट घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि नवी शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.